श्री गुरुदेव दत्त. श्रावण शनिवार व्रतकथा. श्रावण महिन्यातील प्रत्येक वाराला विशेष महत्त्व असते. श्रावण महिन्यात शिवपूजेसाठी सर्वोत्तम मानलं जातो. श्रावण सोमवार, मंगळवार, बुधवार, बृहस्पतिवार पूजन, जरा जीवितिका पूजन यासह श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्था मारुती पूजन केले जाते. तसेच नरसिंह पूजन करण्याची प्राचीन परंपरा आहे. अश्वत्था मारुती पूजन कसे करावे, व्रतपूजनाची विधी आणि व्रतकथा आपण जाणून घेऊया. शनिवारची मारुतीची कहाणी. ही कथा पद्मपुराणात आहे. एकदा भगवान विष्णूंनी धनंजय नामक विष्णुभक्त ब्राह्मणाची सत्वपरीक्षा घेण्याचे ठरवले होते. त्यानुसार विष्णूने धनंजयला दरिद्र केले. तो इतका दरिद्र झाला की त्याच्याकडे काही उरले नाही. परिणाम त्याच्या साऱ्या नातलगांनी त्याला एकटे पाडले. कोणीही त्याच्यासोबत चांगले वागत नव्हते किंवा त्याची मदतही करत नव्हते. त्याचे खूप हाल होत होते. तो कसे तरी आपले दिवस काढत होता. तो थंडीचे दिवस होते. खूपच थंडी पडलेली होती. त्याच्याकडे व्यवस्थित पांघरूणही नव्हते. त्यामुळे थंडीपासून स्वतःचे रक्षण व्हावे या हेतूने धनंजय सुकी लाकडे गोळा करून शेकोटी पेटवीत असे. एकदा अशीच लाकडे तोडत असताना त्याने पिंपळाची फांदी तोडली. त्याने जशी ती फांदी तोडली तसे तेथे भगवान विष्णू प्रगट झाले. तू फांदी तोडण्यासाठी कुऱ्हाडीचे जे घाव पिंपळावर घालत असे त्यामुळे ती रक्तबंबाळ झालो आहे. मला जखमा झाल्या आहेत असे विष्णूंनी त्यांना सांगितले. विष्णूंचे असे बोलणे ऐकून धनंजय अतिशय दुःखी झाला. त्याला फार वाईट वाटले. त्या क्षणी त्याच कुऱ्हाडीने त्याने स्वतःची मान तोडून घ्यायचे ठरवले. त्यांनी पश्चाताप करण्याची ठरवले. त्याची ही भक्ती पाहून विष्णू प्रसन्न झाले. त्याचे सर्व वैभव परत मिळण्यासाठी त्यांनी धनंजयला रोज अश्वत्थामाची पूजा करण्यासाठी सांगितले. त्याप्रमाणे रोज धनंजय भक्तिपूर्वक पूजा करू लागला. पुढे कुबेरांना त्याला विपुल धनद्रव्याने श्रीमंत केले. प्रत्यक्ष भगवंताने गीतेमध्ये अश्वत्था सर्व वृक्षांनामो वृक्षामध्ये जो अश्वत्था तोच मीच होय असे म्हटले. एखादी वस्तू किंवा व्यक्ती हरवल्यास प्रदक्षिणा घातल्याने परत मिळते अशी श्रद्धा आहे. ज्ञानदेव महाराजांची वडील परत यावे म्हणून त्यांच्या आईने मोठ्या श्रद्धेने अशा प्रदक्षिणा घातल्या होत्या. हे सर्वज्ञ आहे. काही ठिकाणी पूजा करण्यापूर्वी महिला वटवृक्षाप्रमाणेच अश्वत्था वृक्षालाही प्रथम दोरा गुंडाळतात. दुष्ट शक्तींना बांधून ठेवण्याचे एक प्रतीक मानले म्हणून हा दोरा गुंडाळला जातो. श्रावणातील प्रत्येक शनिवारी अश्वत्थाची पूजा करण्याची प्रथा आहे. दुधामध्ये बेलाचे पान घालून ते दूध पिंपळाच्या मुळाला घालावे. त्यामुळे त्या दुधाचा सुगंध पिंपळाला मिळतो. पिंपळाची पूजा करणे म्हणजे विष्णू पूजा करणे असे मानले जाते. पिंपळाच्या खाली मारुती असल्यास त्याची पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच मारुती नसल्यास पिंपळाची आणि मारुतीची अशी वेगवेगळी पूजा देखील केली जातात. पूजन करावे म्हणून हनुमंतांना आवडणारा नैवेद्य द्यावा. धूप दीप अर्पण करून आरती करावी. प्रसाद ग्रहण करावा. पिंपळाच्या ठिकाणी जाऊन पूजा करणे शक्य नसल्यास हनुमंताचे घरच्या घरी नामस्मरण करावे. शनिवारी हा मारुतीचा वार असल्यामुळे श्रावणात मारुतींना तेल, शेंदूर, रुईच्या पानांनी माळ अर्पण करावी. पिंपळाच्या पूजेने सर्व तऱ्हेच्या पिंडांचा परिहार होतो. वेदकाळापूर्वीच्या सिंधू संस्कृतीत अश्वत्था वृक्षाला निर्मितीचे प्रतीक मानले गेले होते. तेव्हापासून हा वृक्ष पूजनीय आहे. पुढे ऋग्वेद काळातही यज्ञकर्मात अग्निमंथनासाठी लागणारी उत्तराणी अश्वत्थामापासून बनवली जाई. उपनिषद काळात अश्वत्था हे देवस्थान मानले गेले आहे. संपत शनिवारची कथा. प्राचीन काळातील गोष्ट आहे. एक आटपाट नगर होते. तेथे एक हरी नामक गरीब ब्राह्मण राहत होता. त्याला 3 सुना होत्या. सर्व सुना मिळून मिसळून काम करत असे.
पावसाळ्याच्या दिवशी तो लवकर उठायचा, आपली सर्व नित्यक्रम कामे करायचा. तो सकाळी जेवायचा, लेकी सुनांना देखील शेतावर घेऊन जायचा. धाकट्या सुनेला मात्र तो घरी ठेवायचा. याप्रमाणे आपल्या नित्यप्रमाणे तो शेतावर गेला. जाताना घरी सुनेला सांगितलं, मुली, आज शनिवार आहे. महाडीवरच्या घागरी मडक्यात काही दाणे आहेत, ते थोडेसे काढ, दळून त्याच्या भाकरी कर. किनी कुरडईची भाजी कर. तेरड्याची बी वाटून ठेव. थोर, आम्ही संध्याकाळी शेतातून येतो. सून सासरेबुवांना म्हणाली, बरं, तुम्ही सांगितलेले सर्व काम मी करून ठेवते. तुम्ही निश्चितपणे शेतावर जा, काही काळजी करू नका. त्यानंतर ती महाडीवर गेली. जाऊन दाणे पाहू लागली तर महाडीवर फक्त अर्ध्या भाकरीपुरतेच दाणे निघाले. तेवढेच दाणे ती दळून त्याच्या लहान लहान भाकरी केल्या. किनी कुरडईची भाजी केली, तेरड्या टाकळ्याचं बी वाटलं आणि सर्व कामे आवरून ती सासू सासऱ्यांची वाट पाहत बसली. इतक्यात तिथं शनिदेव कुष्ठरोग्याच्या रूपात आले आणि म्हणाले, अगं बाई, माझं सर्व अंग ठणठणत आहे. माझ्या अंगाला तेल लाव, ऊन पाण्याने आंघोळ घाल. ती सून खूप दयाळू होती. तिला दया आली. कुष्ठरोग्याची दया आली. ती लगेच उठली आणि घरात गेली. तिने 4 तेलाचे थेंब घेतले. त्या कुष्ठरोगाचं रूप घेतलेल्या शनिदेवांच्या अंगाला तेल लावलं. वाटलेलं बी लावून ऊन पाण्याने आंघोळ त्याने घातली. त्यांना भाकरी खाऊ घातली. त्यांचा आत्मा त्याने तृप्त केला. तसा त्या कुष्ठरोग्याचं रूप घेतलेले शनिदेवाने तिला आशीर्वाद दिला. ते तिला म्हणाला, तुला कधीच काही कमी पडणार नाही. असं म्हणून आपलं उष्ट वळचणीला खोचलं आणि शनिदेव तेथून अदृश्य झाले. काही वेळानं घरी सासू सासरे आले. दीर जावा आल्या. त्यांनी सर्व तयारी उत्तम पाहिली. सगळे आनंदित झाले. आपल्या घरात काहीच नव्हते. हे सर्व कसं आलं म्हणून सर्वजण आश्चर्य करू लागले आणि आनंदाने सर्वजण पोटभर जेवले. त्यानंतर दुसऱ्या शनिवारी ब्राह्मणानं दुसऱ्या सुनेला घरी ठेवलं. सगळी माणसं घेऊन तो शेतावर गेला. इकडे काय झालं? शनिदेवाने मागच्यासारखंच कुष्ठरोग्याचं रूप घेतलं. ब्राह्मणाच्या घरी आले. त्यांनी त्या सुनेला आवाज दिला आणि म्हणाले, अगं बाई, अंग ठणठणत आहे. अंगाला तेल लाव आणि आंघोळ घाल. ब्राह्मणाची जी सून घरी होती ती त्यांच्याशी बोलू लागली, आमच्याकडे तेल नाही. मी का तुम्हाला तेल लावून आंघोळ घालू? तेव्हा शनिदेवाने तिला जेवणाची मागणी केली. त्यावर ती म्हणाली, बाबा, आम्ही काय करावं? आमच्याजवळ काही नाही. तेव्हा शनिदेव म्हणाले, जे असेल त्यातलंच थोडंसं मला दे. ब्राह्मणाची सून मजजवळच काही नाही असं म्हणाली. तेव्हा शनिदेवाने तिला शाप दिला की तुझ्याजवळ जे असेल ते देखील नाहीसं होईल आणि ते अंतर्धान पावले. त्यानंतर ब्राह्मणाची सून महाडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. तिला त्यात काहीच सापडले नाही. संध्याकाळ झाली. सासू सासरे घरी आले. दीर जावा घरी आले. सर्व तयारी पाहू लागले. तो त्यांना काहीच दिसेना. सासरा सुनेला ओरडू लागला. तेव्हा सुनेने झालेली सर्व हकीकत सांगितली. सर्व दुःखी होऊन त्या रात्री उपाशीच झोपी गेली. त्यानंतर पुन्हा तिसऱ्या शनिवार आला. ब्राह्मणाने यावेळेस तिसऱ्या सुनेला घरी ठेवलं. जेवणाची तयारी चांगली कर म्हणून सांगितलं. सर्वजण शेतावर गेले. इकडे मागच्यासारखेच शनिदेव कुष्ठरोग्याचं रूप घेऊन आले. ब्राह्मणाच्या सुनेला अंगाला तेल लाव असं म्हणू लागले. तिने दुसऱ्या सुनेसारखं जबाब दिला. तिने शनिदेवाची काहीही सेवा केली नाही. देवाने तिला पूर्वीसारखं शाप दिला आणि ते अंतर्धान पावले. काही वेळानं सासू सासरे घरी आले. जेवणाची तयारी पाहू लागले. तो तिथे त्यांना काहीच दिसेना. मग त्या सुनेने देखील मागच्यासारखीच हकीकत त्यांनी ऐकवली. सगळ्यांना पुन्हा उपवास घडला. मनात सर्वजण दुःखी झाले.
काही तसेच उपाशी झोपी गेले. त्यानंतर 4था शनिवार आला. ब्राह्मणाने आता पुन्हा धाकट्या सुनेला घरी ठेवलं. पहिल्यासारखेच आज्ञा केली आणि आपण शेतावरती गेले. इकडे शनिदेवानी गल्लीत कुष्ठरोग्याचं रूप घेतलं. पुन्हा ब्राह्मणाच्या घरी आले. सुनेला म्हणू लागले, बाई माझा अंग ठणठणत आहे, त्याला थोडं तेल लाव आणि आंघोळ घाल. तिने आदराने बरं म्हटलं. घरात जाऊन तेल आणलं. शनिदेवांच्या अंगाला तेल लावलं. ऊन पाण्याने आंघोळ घातली. त्यांना भाजी भाकरी खायला दिली. त्यांचा आत्मा पुन्हा तृप्त झाला. शनिदेवानी तिला आशीर्वाद दिला. ते म्हणाले, तुझा देखील आत्मा परमेश्वर असा तृप्त करेल. त्यांनी आपलं उष्ट वळसंगीला खोचलं आणि पुन्हा अंतर्धान झाले. पुढे ब्राह्मणाची सून महाडीवर गेली. हंडी मडकी पाहू लागली. तिला तेथे भरपूर दाणे दिसले. तिने ते दाणे घेतले, दळले, त्याच्या भाकरी केल्या. तिने सर्व चांगला स्वयंपाक केला आणि सासू सासऱ्यांची वाट पाहू लागली. थोड्या वेळात सासू सासरे तेथे आले. सुनेला विचारू लागले, मुली आज तू काय केले आहेस? सुनेनं लगेच सांगितलं, सगळं तयार आहे. न्यायला तेल आहे, टाकळ्याची चोखणी आहे, आंघोळीला ऊन पाणी आहे, जेवायला बाजरीची भाकरी आहे, तोंडी लावायला किनी कुरडीची भाजी आहे. सासू सासऱ्यांना फार आनंद झाला. आपल्या घरात तर काहीच नव्हतं आणि इतकं सामान कुठून आणलं? म्हणून त्याने तिला विचारणा केली. तिने कुष्ठरोग्याची सगळी हकीकत सांगितली. तिला दिलेले आशीर्वाद सांगितला. सासऱ्याला खूप आनंद झाला आणि इतक्यातच काय चमत्कार झाला. सासऱ्याची दृष्टी वळसणीकडे गेली. तिथे काही खोचलेले त्यांच्या दृष्टीस पडले. त्याने ते सोडून पाहिले. तो पत्रावळीवर हिरे मोती होते. त्याने ते सुनेला दाखवलं. याचं पत्रावळीवर तो कुष्ठरोगी जेवायला असे सुनेने सांगितले. तेव्हा सासरा म्हणाला, मुलीनं देवाची सेवा केली आहे. देवानं मुलीला दर्शन दिलं, तिला सुख साम्राज्य दिलं. पुढे दुसऱ्या सुनांना हकीकत विचारली. त्यांनी 2 वेळा आला होता म्हणून सांगितलं. आम्ही त्याला काही दिलं नाही. त्याचं त्याला राग आला. नंतर त्याने तुमच्याजवळ काहीच नसेल म्हणून सांगितले आणि त्याच दिवशी हंड्या मडक्यातले दाणे नाहीसे झाले. म्हणून 2 शनिवार आपल्याला उपवास पडला. पुढे सासू सासऱ्यांनी शनिदेवाची प्रार्थना केली. मुलीला आशीर्वाद दिला व नेहमी शनिदेवाची पूजा करू लागले. जसं शनिदेव त्यांना प्रसन्न झाले तसेच आम्हालाही हो. ही 60 उत्तराची कहाणी 5 उत्तरी सुफळ संपूर्ण व्हावी. श्री गुरुदेव दत्त.